सर्वोच्च न्यायालयाचा धडाकेबाज निर्णय, आरक्षणाचे लाभार्थी खुल्या प्रवर्गास पात्र नाहीत, आर्थिक किंवा जातीय आरक्षण घेणारे खुल्या प्रवर्गात अपात्र. हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला आव्हान, हैदराबाद गॅझेटियर विरोधात उच्च न्यायालयात याचिका, मराठा कुणबी एक नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, सरकारकडून न्यायालयाविरोधात प्रमाणपत्र वाटप होणार का, हा प्रश्न. ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर, तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदानाची जागा निश्चित. मुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळांचा एकाच विमानाने प्रवास, दोन्ही नेते नाशकात, राजकीय चर्चांना उधाण. नाना पटोले यांना न्यायालयाचा दणका, पटोलेंची महिला आयपीएस विरोधातली याचिका फेटाळली, फोन टॅपिंगचे आरोप करत पटोलेंकडून झाली होती याचिका. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळलं भारतातील दुसरे सर्वात मोठे फुलपाखरू, सह्याद्री बर्डविंग म्हणजेच ट्राइड्स मिनोस असं या फुलपाखराचं शास्त्रीय नाव. हक्काचा निधी हवाच, ओबीसींची महायुतीकडे मागणी, शासनादेशाचा दुरुपयोग नको, भुजबळ आक्रमक. मराठ्यांना दिलेल्या शासनादेशावर ओबीसी नाराज, ओबीसी बैठकीनंतर पंकजा मुंडेंची महायुती विरोधी भूमिका. मनपा निवडणुकीमुळे शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर, समितीमध्ये 21 प्रमुख नेत्यांचा समावेश. हिरवे झेंडे फडकवणाऱ्यांना हिंदू राष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, पॅलेस्टाईन पाकिस्तान प्रेमींना हाकलून दिलं जाईल, नाव न घेता नितेश राणेंची ठाकरेंवर टीका. जुन्नरमध्ये डीजेच्या गाडीचा ब्रेक फेल, ढोल पथकातील 7 जण चिरडले, एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. पुण्यातील भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद, मेट्रोच्या पादचारी पुलाचं काम पुन्हा सुरू झाल्यानं निर्णय. माजी न्यायाधीश सुशीला कार्की नेपाळ पंतप्रधान होण्याची शक्यता, जेनझीकडून सुशीला कार्कीच्या नावाला पाठिंबा. नेपाळनंतर फ्रान्समध्येही सरकारविरोधात निदर्शनं, 1 लाख लोक रस्त्यावर, अनेक ठिकाणी जाळपोळ, 80,000 पोलीस तैनात, 200 दंगलखोरांना अटक. मध्य रेल्वेवर विनातिकीट प्रवाशांवर कारवाई, तब्बल 17 लाख प्रवाशांकडून 100 कोटींचा दंड वसूल.